शेतीच्या वादातून गोळीबार, 12 तासात 5 आरोपी जेरबंद. महाळुंगे MIDC पोलिसांच्या तपास पथकाची धडाकेबाज कारवाई. शेतीच्या वादातून पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या 5 आरोपींना महाळुंगे MIDC पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि रिक्षा जप्त करण्यात आलेली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा या प्रकरणात समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जून 2026 रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मोई गावातील मुक्ताई मंदिराजवळ ही घटना घडली आहे. फिर्यादी सुरेश विष्णू गावरी हे कुटुंबासह घरी असताना त्यांचा नातेवाईक आशिष नंदू गावरी आणि त्याच्यासोबत आलेल्या 4 जणांनी वडिलोपार्जित शेतीच्या वादातून त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा XUV आणि टाटा कारची दगडफेक करून तोडफोड केली. यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत आशिष गावरी याने पिस्तुलातून सुरेश गावरी यांच्या दिशेनं गोळी चढून खुनाचा प्रयत्न केला आणि या घटनेनंतर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे आणि उत्तर महाळुंगे पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीनं तपास सुरू केला आहे. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं आरोपींना 12 तासात अटक करण्यात यश आलं आहे. अटक आरोपी आनंद गौरव कांबळे वय वर्ष 20, आशिष नंदू गावरी वय वर्ष 21, अर्जुन बळीराम पाटे वय वर्ष 27, गणेश सोमनाथ पाटे वय वर्ष 21. तपासादरम्यान आरोपींनी महाळुंगे परिसरातील एका किराणा दुकानात पिस्तुलाचा धाक दाबून जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेला आणखीन एक गुन्हा उघडकीस आला आहे आणि ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मोगले हे करत आहेत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.